नमस्कार रसिक हो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सध्या आपण पाहतोय की आषाढी एकादशी जवळ येतेय, त्यामुळे संत महंत वारकरी भक्त मंडळी यांच्या भक्तीला उधाण आलेलं दिसून येतं। चराचरात घडणाऱ्या घडामोडींना चालवणारी शक्ती म्हणजे भगवंत। ऐकूया एक छोटंसं उदाहरण। विहिरीच्या पाळीवर वाकून उभं आहे कण्हेरीचं एक झाड, लाल भडक फूल। आत विहिरीत बघितलं की कशी घेरी येते, पण आत कसं थंड शांत गूढ वाटतं नाही। आपल्या विहिरीचं पाणी किती गोड, त्यात ते कण्हेरीचं फूल तरंगतं। दोरीला झटके दिले की बादली उलटी पालटी होते आणि पुरेपूर भरलेल्या बादलीत ते लाल फूल तरंगत वर येतं। गंमत। विहिरीच्या काठावर रेलून आत बघावं, हळूच आवाज द्यावा, कोण? हळूच परत आवाज येतो, कोण? आणि मग अगदी अनावर हसू येतं, उगीच येतं आणि विहिरीतून सुद्धा मंजूळ मंजूळ हसण्याचा झंकार उमटतो। विहिरीचं नितळ पाणी, डोलणारं कण्हेरीचं फूल, मनासारखं डोलणारं। गंमत आहे नाही? ही सगळी शक्ती भगवंताच्याच अनुभूतीची। ऐकूया हरिभजन। हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे। संत संगे ब्रह्मानंदो झाला रे। हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचुनी न दिसे रीते रे। हरी पाही रे, हरी ध्याई रे, हरी वाचुनी दुजे नाही रे। हरी वाचे रे, हरी नाचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे। हरी आदी रे, हरी अंती रे, हरी व्यापक सर्वाभूती रे। हरी जाणारे, हरी वाणारे, बाप रखुमाई देवी वरू राहणारे। अशी भगवंत आणि भक्ताची एकरूपता ही इतकी दुर्मिळ आहे की त्याचं वर्णनही तुकोबारायांनी खूप छान केलेलं आहे। एकरूपता हा तुकोबारायांचा अभंग। लवन मेळविता जळे काय उरले निराळे। लवन मेळविता जळे काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो। अग्नी कर्पुराच्या मेळी काय उरली काजळी। अग्नी कर्पुराच्या मेळी काय उरली काजळी, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तुझी माझी एक ज्योती। जनीचा तर सखा इतका लाडका आणि इतका आनंद देणारा आहे, तर जनी तिच्या सख्याचं वर्णन कशी करतीये ऐकूया। तुळशीचे बनी जनी उकलित वेणी। तुळशीचे बनी जनी उकलित वेणी, हाती घेऊन आलोनी डोई चोळी चक्रपाणी। माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी। माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, जनी सांगे सर्व लोका न्हाऊ घाली माझा सखा। जनी सांगे सर्व लोका न्हाऊ घाली माझा सखा। जनीला सारखं मदत करायला येणारा सखा हा भगवंत भक्तीने आपल्याही मदतीला नेहमी येतच असतो, परंतु त्याचं नामस्मरण आणि त्याची भक्ती करणं ही आपली नेहमीच तळमळ असायला हवी। तर रसिक हो, अशा भगवंत भक्तीला उधाण आलेल्या वातावरणामध्ये आज आपण अभंग वाचलेला आहे आणि आपण ऐकलेला आहात। तर आपण आजी आजोबा दादा ताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे, सप्रेम नमस्कार विनंती विशेष। आपल्या या कार्यक्रमामध्ये कथा कविता विनोद चुटकुले यांचा अंतर्भाव असतो। आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा। पुन्हा भेटूयात आपण आपल्या या कार्यक्रमात, तोपर्यंत धन्यवाद।